हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी सकाळी सुरुवात करत आहे जी गोष्ट मी तुम्हाला माझ्या मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेली होती की मी जेव्हा आवडा कँडी बनवत होती तेव्हा त्याचं जे एक ज्यूस जो उरला होता, जे मी वाफवले होते त्यांना, तर त्याचं जे पाणी होतं ना ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं आणि ते मी आता केसांना लावते. त्यात मी काय काय घातलेलं आहे आता तुम्हाला दाखवते. आणि मी तुम्हाला तेव्हाच सांगितले होते की तुम्हाला जर हे लगेच लावायचं नसेल ना तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आणि मी ही 3 दिवस याला फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं होतं. आणि जसं मी गुरुवारी आणि संडेला केस धुत असते फक्त तेव्हाच, सो आज गुरुवार आहे आणि हेअर वॉश करायचं आहे म्हणून मी हे थोडं सकाळी लवकर बाहेर काढून ठेवलं होतं. यामध्ये मी 1 चम्मच जे आहे ना खोबरेल तेल घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच जे एरंडीचं ऑइल असतं ना ते घालते आहे. आणि एरंडीचं ऑइल हे खूप जास्त म्हणजे तुमची जर जिथे तुम्हाला असं वाटत असेल की इथे आता टक्कल पडते तिथे तुम्ही रेग्युलर एरंडेलच्या ऑइलचा यूज केला ना तर तिथे हळूहळू करून केस यायला लागतात. आणि माझा जो फ्रंट एरिया आहे ना, म्हणजे मला लहानपणापासूनच तिथे माझे केस खूप विरळ आहेत आणि मला मध्ये असं वाटायला लागलं होतं की तिथले केस अजून कमी होत आहे. सो मी हे तेल यूज करायला सुरुवात केलेली आहे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे जसे आहेत ना तर ते तसेच आहेत. असं नाही की तिथे खूप जास्त केस येऊन गेले, पण ॲटलिस्ट एक्स्ट्रा केस तुमचे जाणार नाही डोक्यावरून. तर अशा काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या केल्या पाहिजे. आणि मी आता ते छान मिक्स करून घेऊन ना हेअरला छान मसाज करून घेत आहे. आणि असंही मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आवळ्याचा ज्यूस हा किती जास्त हेल्दी आहे केसांसाठी, स्किनसाठी, ओव्हरऑल आपल्या बॉडीसाठी खूप जास्त हेल्दी आहे. तर तो कन्झ्युम करण्यासोबत आता आपण जर असं काही बनवत असू तर आपण ते असं केसांना लावलं तर त्याचा उपयोग जर होत असेल तर का नाही लावावं. आणि असंही फेकण्यापेक्षा त्याला अप्लाय केलेलं कधीही चांगलं. त्यामुळे मी त्याला फ्रीजमध्ये स्टोअर केलेला होता आणि आता छान पूर्ण लेंथ मी केसांना लावून घेतलेला आहे कारण वाटीभर माझ्याकडे तो ज्यूस होता उरून. आणि आता मी बांधून घेते आणि अर्धा तासानंतर मी हेअर वॉश करून घेणार आहे. मागच्या काही दिवसात असं वाटत होतं की थंडी गेलेली आहे, पण थंडी परत आलेली आहे आणि परत आता थंडी वाजायला लागलेली आहे. आम्ही तर पुण्यात आहोत. तुमच्याकडे थंडी आहे की नाही मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि हेअर वॉश वगैरे करून झालेले आहेत. कामांना सुरुवात करायची आहे, पण त्यासाठी छोटासा मी टाईम आणि ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी मी 2 मिनटं इथे देत आहे. आणि मी इथे आताच बघून घेते सकाळी की मला कुठल्या कुठल्या झाडांना पाणी घालायचे आहे. खूप जास्त गरजेचं असलं तर मी लगेच बॉटल भरून आणते आणि लगेच घालून देत असते पाणी. सो एवढं काही इमर्जन्सी नव्हती, सो मी ते स्किप केलेलं. ॲक्च्युली आज ब्रेकफास्टमध्ये ना आम्ही लाडू खात आहोत. आणि जो मी मागच्या 2-3 व्लॉग पूर्वीमध्ये शेअर केलेला असेल, मम्मी आलेली होती तर तिने आणि मी आम्ही दोघांनी मिळून इथेच लाडू बनवले होते, मेथीचे लाडू. सो मला ना म्हणजे आवडतो लाडू, पण कधी आवडतो जेव्हा तो संपायला येत असतात ना घरातले लाडू तेव्हा आवडतात. सो मी आता घेत आहे कारण आज आम्ही ब्रेकफास्ट जो आहे स्किप केलेला आहे. ब्रेकफास्ट न करता डायरेक्ट लाडू खात आहोत कारण पिया अजून झोपलेली आहे आणि तिला थोडं बरं नाही आहे. त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट न करता लाडू खाल्ला. ती उठल्यावर बघूयात काय करूयात. आणि जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते ना की हे आवळे जे आहेत आपल्याला असे ते साखरेमध्ये 3 दिवस भिजवून ठेवायचे आहेत, तर मी 1 जानेवारीला त्यांना भिजवत घातले होते आणि आजची 4 जानेवारी आहे. व्हिडिओ तुम्हाला 5 जानेवारीला मिळेल मे बी. सो म्हणजे 3 दिवस पूर्णपणे झालेले आहेत. आणि यांना मी अगदी ढवळाढवळ काहीही केलेलं नाही आहे कारण की ते पूर्णपणे जे होते ना साखरेच्या पाण्यात दबलेले होते, त्यामुळे त्यांना मिक्स करायची मला गरजच नव्हती. आणि मी हे काम करायला आहे ना सकाळीच घेतलेलं आहे कारण काय की ह्या ज्या बाल्कनीमध्ये ना सकाळी ऊन येत असतं आणि जवळजवळ 12-12:30पर्यंत चाललं जातं. सो मला लवकरात लवकर जे आहेत हे आवळे सुकवायला घालायचे आहेत. आणि त्यामुळे मी हे जे सगळं त्यातला जो ज्यूस होता ना, जे सिरप होतं शुगरचं, ते सगळं मी काढून घेत आहे.
आणि जितकं जास्तीत जास्त मला काढता येईल तेवढं मी त्यातलं पाणी जे आहे गाळणीने काढून घेतलेलं आहे, जेणेकरून काय होईल ना की हे लवकरात लवकर सुकतील आणि मला नाही वाटत की सकाळच्या ऊनमध्ये हे सुकणार आहेत। आणि मागच्या 2-3 दिवसापूर्वी ना म्हणजे जरा जास्त ऊन पडत होतं, पण असं मला वाटतं की कालपासून उन्हाचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी झालेलं आहे, त्यामुळे हे सुकायला अजून जास्त मला दिवस द्यावे लागतील। त्यामुळे मला त्याचंही टेन्शन आहे की आता असं वाटतं की ऊन पडलं पाहिजे जेणेकरून हे सुकतील। असं तर मी अशा पद्धतीने हे गाळून घेतलेलं आहे। आणि जो काही याचा रस आता म्हणजे जो शुगर सिरप होतं ना, जे आपण आता मी गाळून घेतलेलं आहे, ते तुम्ही ॲज अ ज्यूस म्हणून पिऊ शकतात। पण तुम्ही जर डाएटवर असाल आणि तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल, डाएटवर नसालही पण वजन कमी करायचं आहे, तर हे नका पिऊ। तुम्ही लहान मुलांना देऊ शकतात, ते आवडीने याला पाण्यामध्ये मिक्स करून वगैरे पिऊ शकतात। अदरवाईज तुम्ही डाएटवर असाल तर याला घेऊ नका, कारण याच्यामध्ये खूप जास्त शुगर आहे, सो तुमचा डाएटचा काहीही परिणाम होणार नाही। सो तुम्ही याला स्किपच करा। मी जमलं तर पियाला देईल, तिला आवडलं तर ती घेईल, अदरवाईज मी याला फेकण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे। ही ॲक्च्युली आमच्या मास्टर बेडरूमची खिडकी आहे आणि ते दिवसभर म्हणजे सकाळपासून 3-1 वाजेपर्यंत ऊन असतं। थोडं मला ताट इकडे तिकडे हलवावं लागेल जसं जसं ऊन सरकत जाईल, पण इथे मला चांगलं ऊन मिळेल म्हणून मी ही ताटाची पोझिशन इथे डिसाईड करून इथेच ठेवून दिलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता तितके छान वाटत आहे, म्हणजे आता जरी खाल्लेत ना तरीही तुम्ही 4-5 घेतल्याशिवाय थांबणार नाही, एवढे प्रचंड छान बनलेले आहेत। तर तुम्हीही नक्की ट्राय करा, हेल्दी गोष्टी नक्कीच खाल्ल्या पाहिजे। आणि आता त्यानंतर मी इथे जे काही माझ्या घरातले कपडे जे 2 दिवसापासून वाढून जमा करून ठेवलेले होते ना, तर ते मी आणून ठेवलेले आहेत तिथे आणि सगळ्यांच्या घड्या घालायच्या आहेत। हे काम असं असतं ना की म्हणजे मी जर पियाला बसवलं ना तर फक्त ती आणि मी आम्ही दोघंच करणार, अदरवाईज फक्त हे काम माझं असतं। आणि मला तेच वाटतं, हे फक्त असे जे काही मोजके काम आहेत ना त्या घरातल्या फक्त जे आहे ना महिलांचंच असतं हे, आणि जसं हे माझं आहे। आणि सगळे गोष्टी कपडे ऑर्गनाईज करून ठेवायला, कारण की सकाळी उठल्यावर माझीच गडबड होते की पियाला काय घालायचं आहे, त्यामुळे जर व्यवस्थित सामान ठेवलेला असला तर तो मला फटक्यात सापडतो आणि माझी जी गडबड आहे ती थोडी कमी होत असते। म्हणून मी इथे पटापटा कपड्यांची जी आहे घड्या करून यांना जागेवर ठेवून घेत आहे। क्रिसमसच्या सुट्ट्यांनंतर पियाची स्कूल चालू झालेली आहे, पण तिला कालपासून जरा बरं नव्हतं, सो आज पण तिला मी स्कूलला कॅन्सल केलेलं। तिला म्हटलं नको जाऊ, सकाळी तिला उठवलंच नाही मी लवकर आणि झोपू दिलं, ती जेवढा वेळ झोपेल तेवढा वेळ। आणि सकाळी आम्ही ब्रेकफास्टमध्ये लाडू खाल्लेला होता, तर मी आता तिच्यापुरतं इथे छोटंसं थोडं पोहे बनवून घेत आहे, कारण की थोडं बरं नसलं की आपला जी इच्छा असली तेच खायला बरं वाटतं, मग ती साधी खिचडी वगैरे वगैरे ते काहीही जात नाही। सो तिने रात्रीही जेवण खूप कमी केलं होतं, म्हणून मी इथे तिला आता पोहे बनवून दिले आहे तिच्यापुरते। आणि अपेक्षा म्हणजे आहे मला की तिने खाऊन घ्यावं, कारण की मुलांनी नाही खाल्लं तर खूप जास्त टेन्शन येत असतं आणि आपल्याला वाटत असतं त्या सिच्युएशनमध्ये की त्यांनी खाल्लंच पाहिजे, पण सिच्युएशन अशी असते की बरं नसल्यावर आपल्याला जेवणच नाही जात। आणि ती इथे म्हणजे ती स्वतःला असं धरून नाही ठेवत की मला बरं नाही, ती लगेच स्वतःला काही ना काही करण्यात गुंतवून घेत असते, टी व्ही बघत असते, खेळत असते। सो मी तिला इथे देऊन तर दिलेलं आहे, पण तिचं म्हणणं आहे की तू मला तुझ्या हाताने खाऊ घाल। आणि ठीक आहे, जर ती माझ्या हाताने जरी खात असेल तर मला खाऊ घालायला आवडेल, इथे फक्त तिने खाल्लं पाहिजे। आणि सगळ्या जे आहे ना मदरसोबत असंच होत असतं, मुलं आजारी पडले की सेम सिच्युएशन असते प्रत्येक घरातली। खूप म्हणजे खूपच जास्त दिवसानंतर जे आहे ना मी जिओवरून पार्सल मागवलेलं आहे, कारण काय होतं की आमच्या घराच्या जवळच मॉल आहे जिओचा, तर तिथून जाऊन लगेच मिळून जातात गोष्टी। त्यामुळे मला हे मुंबईला काय होतं ना, सारखं मी मागवत असायची, 2-4 गोष्टी मागवायची, 2-4 गोष्टी असं परत मागवत असायची, पण इथे जवळजवळ महिना झालेला असेल आणि महिन्यानंतर मी मागवलं आहे। पण मी काय करते ना, नेहमी जेव्हाही तुम्हाला दाखवण्यामागचं रिझन हे की जेव्हाही जिओवरून किंवा ऑनलाईन काही मागवताना त्याची एक्सपायरी डेट नेहमी चेक करून घ्या, कारण ते लोक ही डेट बघत नाही, डायरेक्ट टाकतात सामान। सो बिस्किट वगैरे कधी आपला खाल्लाच जात नाही आणि तो पुढच्या महिन्यातच एक्सपायर होणार असतो। सो नेहमी ही टिप आहे, कधीही काही खायच्या गोष्टी ऑनलाईन मागवल्या तर एक्सपायरी डेट नक्की बघा। आणि आता मी इथे स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे, आणि जसं प्रत्येक आपले जे मराठी लोक आहेत त्यांच्या घरात जे आहे नेहमी जी मसाल्याची भाजी होत आहे, तर त्याच्यासाठी मला प्रिपरेशन करायची आहे आणि त्यासाठी मी पियाच्या पप्पांची इथे हेल्प घेतलेली आहे। त्यांना मी जरा मदत मागितली
घेतलेली आणि सांगितलं की मला खोबरं जरा कट करून द्या, कारण ते एवढं हार्ड असतं की एक वाटी तर कापून होते पण दुसऱ्या तिसऱ्याला प्रचंड हात दुखतात, म्हणून मी इथे त्यांची हेल्प घेतलेली आहे. आणि साईड बाय साईड मी इथे जे माझं मस्टर्ड ऑइल माझं संपलेलं होतं ॲक्च्युली, तर तेही मी इथे भरून घेत आहे. मी प्रत्येक वेळा जेव्हाही मसाल्याची भाजी बनवते ना, म्हणजे तेव्हा प्रत्येक वेळा आम्ही खोबरं भाजून टाकत नाही. मी कधीतरी म्हणजे महिन्यातून एक वेळा बल्कमध्येच 3-4 वाट्या कापून त्यांना छान भाजून घेते आणि मग त्यांचं जे आहे मी बारीक त्यांचं पूर्ण कूट बनवून ठेवत असते, पूर्ण बारीक अशी पेस्ट बनवून ठेवत असते, जेणेकरून जेव्हा कधी यूज करायचं असेल खिचडीत म्हणा किंवा कशातही, की मला 1 चम्मच पटक्यात घेता आलं पाहिजे. आणि मग प्रत्येक वेळा ते मिक्सी काढा आणि मग त्याला भाजा, बारीक करा, हे जे प्रोसेस आहे ना, ही प्रत्येक वेळाची एकच वेळा करून ठेवायचे, डब्बा भरून ठेवायचा. आणि भाजलेलं खोबरं असलं की ते अजिबात खराब होत नाही. आणि त्याच भांड्यामध्ये आता काय आहे ना, की मी मसाला पण वाटून घेणार, म्हणजे एकदाचं भांडं भरण्याचं माझं काम वाचलेलं आहे. आणि इथे जेवण वगैरे झाल्यानंतर मी जे आहे ना, इथे म्हणजे मम्मीला सांगितलं होतं की गोकर्णाच्या सीड्स घेऊन ये म्हणून. तिच्याकडे गोकर्णाचा खूप मोठा वेल झालेला होता आणि त्यांच्या दाराशी जे कढीपत्त्याचं पण झाड आहे, तर त्याच्या पण बिया तिने आणलेल्या होत्या. मी ऑलरेडी गोकर्णाचे जे सीड्स होते लावलेले होते, पण बाकीचे आलेच नाही, जर्मिनेट झालंच नाही ते. मग जागा होती थोडी, सो मी आता तिथेच होल्ड करून हे जे सीड्स आहे हे टाकून घेत आहे. एक सीड्स टाकले तरी जगून जातात. आणि याच्या आधी जे टाकले होते ना मी, ते खूप जुने होते त्यामुळे ते जगले नाही, पण आता हे नवीन फ्रेश बियाणे आहेत त्यामुळे हे सगळे जगणार आहेत मला माहिती आहे. आणि गोकर्ण लावलेलं खूप चांगलं असतं, फूल खूप छान दिसतो, वेल खूप छान दिसतो आणि त्याचे जे फुलांचा टी बनवून पण पिला जातो, तर त्यामुळे ते पण खूप हेल्दी असतं. फ्युचरमध्ये बघूयात, आवडलं तर पिणार मी पण. आणि मी अशा प्रकारे फक्त गड्डा करून जे आहे लावून टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि इथे पियाला थोडं बरं वाटतं आहे त्यामुळे ती पाणी देत आहे झाडांना. आणि जे काही माझ्याकडे याच्या बिया होत्या ना कढीपत्त्याच्या, त्या पण मी एका छोट्या पॉटमध्ये लावून देत आहे. आणि मी आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल, तर नक्कीला लाईक करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.